कोल्हापुरात शाहू स्मारक भवन इथं दिनमान उत्सव साहित्याचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। दिनमान उत्सव साहित्याचा या कार्यक्रमासाठी डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुप हे मुख्य प्रायोजक होते। यावेळी गाभ या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळालेले दिग्दर्शक अनूप जत्राटकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात रविवारी सायंकाळी चित्रपट दिग्दर्शक रामदास फुटाणे यांची मुलाखत कवी अरुण म्हात्रे आणि अभिनेता सागर तळाशीकर यांनी घेतली। मुलाखतीत रामदास फुटाणे यांनी प्र.के. अत्रे यांचं मी कसा झालो हे पुस्तक माझी पहिली प्रेरणा असं सांगितलं। कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओनं मला घडवलंय। तत्पूर्वी विविध राजकीय आणि सामाजिकतेचं दर्शन देणाऱ्या कविता मी केल्या होत्या। कला शिक्षक म्हणून मी नोकरी करत असताना दादा कोंडके यांनी मला चित्रपट करण्याबाबत सुचवलं आणि मला वाट दाखवली आणि त्यानंतर मी सामना चित्रपट करण्याचं ठरवलं। समाजातील जाती व्यवस्था, निष्क्रिय असणारे सज्जन आणि त्यामुळं बोकाळलेला भ्रष्टपणा याचं दर्शन देण्याच्या दृष्टिकोनातून सामना या चित्रपटाची निर्मिती केल्याचं त्यांनी मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं। प्रत्येक राजकारणी त्या जातीचा घाशीराम कोतवाल पाळतात आणि जो त्यांच्या आडवा येतो त्याचा मारुती कांबळे करतात आणि याचंच वास्तव दर्शन सामनामध्ये दाखवलंय। पण लोकांना सत्य दाखवणारे चित्रपट नको असतात। त्यामुळंच पहिली 2 वर्ष हा चित्रपट चालला नाही। त्यामुळं मी कर्जबाजारी झालो। भारत कधी कधी माझा देश आहे या कवितेचे प्रयोग अनेक ठिकाणी केले आणि या कर्जातून बाहेर पडलो। पण म्हणून आपणही 4 चौघांसारखं करायचं नाही असा चंगच बांधलेला। त्यामुळे नेहमी काहीतरी वेगळं करण्यालाच मी प्राधान्य दिल्याचं त्यांनी सांगितलं। कुठलाही पक्ष सत्तेवर आला तरीही परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही, कारण इथला ग्रामीण भागातील मराठी माणूस अजूनही ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांपलीकडे गेलेला नाही। त्यामुळेच आपले प्रश्न देखील तेच आहेत। पण अशीच परिस्थिती राहिली तर या अर्थव्यवस्थेत मराठी मुलं कशी टिकणार असा सवाल त्यांनी मुलाखतीदरम्यान उपस्थित केलाय। यावेळी दिनमानचे संपादक विजय चोरमारे, अतुल जाधव, सतीश घाटगे, कुमार कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।